प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता पुन्हा एकदा आपणास रविवारच्या सहभागितीमध्ये सहभागी केलं. लाईट नसल्यामुळं एक छोटीशी प्रार्थना घेतली, पण पुन्हा एकदा ऑनलाईन आलो. प्रभूची स्तुती असूया. स्तोत्रसंहिता 66 याचं पहिलं वचन म्हणतो, अहो सर्व पृथ्वीवरील लोक हो देवाचा जय जयकार करा. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो देवाचा जय जयकार करा. या आपण देवाच्या नावाला स्तुती करूया, त्याच्या नामाचा महिमा करूया. तो परमेश्वर आहे, तो जिवंत आहे आणि आपणास तो राखेल. आपण एक छोटस गीत प्रभूला सादर करू. प्रभूच्या नावाचा मान महिमा देऊया. की तो महान आहे आणि तो महान अशा सामर्थ्याने चालवणारा असा तो परमेश्वर आहे. या आपण एक छोटस प्रार्थना करूया, नंतर एक गीत सादर करूया, नंतर आजच्या सहभागितीला आपण चालू करू. धन्यवाद धन्यवाद जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, आम्हाला राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर सर्व चुकांच्या अपराधांच्या आम्हाला क्षमा कर आणि येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला ख्रिस्तानात आशीर्वाद देतो. जी वेळ दिलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. वेळ समय राखणारा तो परमेश्वर आहेस. सर्व समय तुला ठाऊक आहे. तो पिशवी म्हणतो ते काल प्रसंग देवदूतांस सुद्धा ठाऊक नाही, पण स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. मग त्या सर्व समय तू राखणारा चालवणारा परमेश्वर आहे. आमच्या बोलण्याद्वारे कृतीद्वारे जे काही गोष्टी तुला न आवडणाऱ्या झाल्या त्याबद्दल परमेश्वराला क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद कर. आमचा विश्वास आणि प्रार्थना परमेश्वराला केली होत्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. यासाठी देऊ की कारण की तो धन्यवादित आहे. तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. तो पवित्र आहे. तसं पवित्र होण्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. जे पापांकरता रक्त गरजेचं आहे ते रक्त त्याने त्याच्या पुत्रांद्वारे दिलं. पाप हरण करणारा ख्रिस्त 222 नंबरचं उपासना संगीत मधलं गाणं, पाप हरण करणारा ख्रिस्त. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. ज्ञानदार जप तप अवघा, निष्फळ झाला पाप तुझ बिन, कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. विद्याकुल धन सकल साधने, विद्याकुल धन सकल साधने, झाला केवळ शाप तुझ बिन, कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. मित्र बंधन नसये कामा, मित्र बंधुगण नसये कामा, जननी किंवा बाप तुझ बिन, कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. मज पतिता तव कवन करू दे, मज पतिता तव कवन करू दे,
कोण हरिल संता गळ्यातला हा कुणी काढावा गळ्यातला हा कुणी काढावा मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संता कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संता ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुण विलाप तुझ बिन कोण हरिल संता कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संता होय त्या ख्रिस्ताशिवाय कोणीही आपली पाप हरणार नाही आणि त्यांनी हरलेले आहेत त्यांनी तारलेलं आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त झालेलं आहे होय ज्या पापाकरता रक्त गरजेचं आहे असं नियमशास्त्रामध्ये नमूद आहे की शरीराचं जीवन रक्तामध्ये आहे आणि ते तुमच्या करता वेदीवर दिलेलं आहे पापाचं प्रायचित्त रक्तानेच होते आणि त्याकरता देवाने एकुलता एक पुत्र या जगातील सर्वांच्या पापांकरता अर्पण असा दिला होय तो आपल्या पापांचं अर्पण आहे तो आपला विश्वास आहे देवाने त्याला या जगात पाठवलं तो मारला गेला पुरला गेला आणि उठवला गेला आणि जर आपण हा विश्वास ठेवतो तर आपणही त्या दिवशी उठवले जाऊ जर आपण प्रभू येशू येण्याच्या आत विश्रांतीत जाऊ तर त्या दिवशी उठवले जाऊ आणि जर आपण प्रभू येशू येताना असू तर आपण बदलून जाऊ होय ख्रिस्त माझा आनंद मिसाल यांचं गाणं आहे ख्रिस्त माझा आनंद फिलिप्पियरांपत्र 4 अध्याय 4 वचनानुसार उपासना संगीत 284 नंबरचं गाणं ख्रिस्त माझा आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती गान मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती गान ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्त फाशीच उपाय घरी कासेच मी पाय ख्रिस्त फाशीच उपाय घरी कासेच मी पाय ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव अविनाशी ख्रिस्त नाव होय ख्रिस्त आज काल युगानुयुग सारखा आहे तो अल्फा व ओमेगा आहे पहिला व शेवटला आहे पहिला पाऊस आणि शेवटला पाऊस पहिला पाऊस आला त्याने विश्वास दिला त्याने त्याच्या नामामध्ये तो विश्वास दिला तारण दिलं आणि दुसरा पाऊस पुन्हा येईल आणि जे जे ख्रिस्तामध्ये विश्वासू विश्रांतीस गेलेलं आहेत आणि जे जिवंत आहेत जे मेलेलं आहे ते उठवले जाते आणि जे जिवंत आहे ते बदलून जाते
होय, ते अविनाशी नाव आहे. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. दास मने हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद. दास मने हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या देतो. येणाऱ्या वृक्षाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणते पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समय करता पहा, पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येऊन ठेपले आहेत असं देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. मग ते कुठलाही प्रदेश असू दे, पृथ्वीवर सर्वत्र परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेला आहे. विपत्ती आहे, परीक्षा आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं. मगाशी एक छोटीशी प्रार्थना घेतली, लाईट नव्हती म्हणून त्यात थोडं वचन सांगण्याचा प्रयत्न केला की या सर्व परिस्थितीत परमेश्वर त्यांना राखेल जे स्वतःला या जगाच्या सर्व अंधकारापासून ख्रिस्तामध्ये प्रभू येशूच्या विश्वासात दृढ असे राखते, स्वतःला वेगळं राखते. परीक्षा प्रसंग खूप आहे, पण या सर्व परीक्षा प्रसंगापासून राखायचं असेल स्वतःला तर ख्रिस्ताने सांगितलं मत्ते 26:41 मध्ये काय सांगितलंय पहा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थनेत स्वतःला निरंतर प्रार्थनेत स्वतःला राखा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. होय, सर्व विपत्ती आहेत, परीक्षा प्रसंग आहे, पण देवाचं वचन सांगते की विपत्तीतही देव फलद्रूप करीतो. प्रेज द लॉर्ड. विपत्तीतही देव फलद्रूप करतो. म्हणजे विपत्ती असली, परीक्षा असल्या त्यात सुद्धा परमेश्वर त्याचे विश्वासू लोकांस काय करतो? आशीर्वादित करतो. परीक्षा प्रसंग किती असू दे, कठीण प्रसंग किती असू द्या, पण जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता, देवाच्या वचनानुसार आपलं आयुष्य घालून पाहता, परीक्षा येते, अडचणी येतील, पण तुम्ही विश्वास दृढ राखता, तर परमेश्वर हे तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं विपत्तीतही देव फलद्रूप करतो. आजचा संदेश आपण ऐकणार आहोत. विपत्तीतही देव फलद्रूप करतो, देव आशीर्वादित करतो. परीक्षा आहेत म्हणून देव तुम्हाला सोडत नाही. त्या सर्व परिस्थितीत आपणही देवाचा विश्वास सोडला नाही पाहिजे, दृढ राखला पाहिजे. हे आपण या संदेशाकडे वळूया. विपत्तीतही देव फलद्रूप करीतो. उत्पत्ती याचा 41वा अध्याय 49 ते 52 वचन काय म्हणतं पहा. उत्पत्तीचा अध्याय त्याचा 41, उत्पत्तीचा 41वा अध्याय 49 ते 52 वचन. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्यांचा महामूळ संचय करून ठेवला. त्याने ते गणावायचे सोडिले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफरा याची कन्या आसनत हिचे पोटी योसेफास 2 पुत्र झाले. योसेफाने आपला ज्येष्ठ पुत्राचे नाव मनुष्य ठेविले. तो म्हणाला,
देवाने मला सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम ठेविले. तुम्हाला माझ्या विपत्ती देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. प्रेज द लॉर्ड. काय वचन ऐकलं? याकोब त्याची जी 12 पुत्र होती त्यात योसेफ हा सर्व भावांकडून छळला जातो. कारण की त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, एक पेंडीला सर्व पेंड्या काय करत आहेत? नमन करत आहेत. आणि जेव्हा त्यांनी ते स्वप्न भावांना सांगितलं तेव्हा त्याचा छळ झाला, त्याला दरीत टाकण्यात आलं, त्याला विकण्यात आलं, व्यभिचाराच्या आरोपाखाली बंदीशाळेत गेला. पण तो देवावरचा विश्वास त्याने सोडला नाही. त्यांनी कुठलीही गोष्ट देवाला न आवडणारी आपल्या जीवनात केली नाही. आणि जेव्हा दुष्काळ येतो मिस्रावर आणि फारो हा राजा असतो, त्या काळामध्ये जेव्हा परमेश्वर योसेफाद्वारे कार्य करताना दिसत आहे, अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून योसेफाने काय केलं होतं? जे स्वप्न पाहिलं होतं त्यांनी दुष्काळ येईल, त्याने धान्य साठवायला सुरुवात केली होती. आणि ते इतकं साठलं होतं की अगणित झालं होतं. अगणित, न मोजता येणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं योसेफाने ते मोजणं सोडून दिलं ते धान्य. त्याच काळामध्ये त्याला 2 पुत्र सुद्धा झाले. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की देवाने त्याला 2 पुत्र दिले, एक मनश्शे आणि दुसरा एफ्राईम. फारोची कन्या, फारोची मुलगी त्याला करून दिली होती. त्या मुलीद्वारे, त्याच्या पत्नीद्वारे त्याला 2 मुलं होतात, एक मनश्शे, एफ्राईम. होय, इथं वचन स्पष्ट सांगतं, योसेफाच्या जीवनातून आपल्याला ती गोष्ट दिसते की विपत्तीतही देव फलद्रूप करतो. कोणाला फलद्रूप करतो? जे त्याच्यावर विश्वास ठेवून राहतात. अनेक परीक्षा प्रसंगामध्ये स्वतःला स्थिर विश्वासात दृढ असे राखतात, त्या सर्वांस देव काय करतो? फलद्रूप करतो. आणि या पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले आहेत. विश्वासाची परीक्षा अजून कठीण होईल. परमेश्वर आमोसाचा 9व्या अध्यायात परमेश्वराने सांगितलं वचन नमूद आहे, मी चाळण घेऊन इस्रायलच्या सर्व संतांना काय कर? चाळून घेईल. गव्हाचा एक दाणाचा खाली पडू देत नाही, तसं मी कोणालाही पडू देणार नाही. योसेफाच्या वचनातून, योसेफाने बोललेल्या वचनातून उत्पत्तीचा 41वा अध्याय 49 ते 52 वचनामध्ये दिसतं की योसेफाला परमेश्वराने त्या विपत्तीत फलद्रूप केलं. होय, कारण की योसेफाने सर्व कठीण प्रसंगामध्ये देवाचा विश्वास सोडला नाही आणि कुठलंही वाईट कृत्य देवाला न आवडणार असं केलं नाही. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं योसेफाने सर्व वाईट परिस्थितीत परमेश्वरावरचा विश्वास दृढ राखला. तुम्ही आम्ही तुमच्या आलेल्या वाईट प्रसंगात सुद्धा आपण देवावर विश्वास दृढ ठेवून राहतो. आपण कुठल्याही वाईट गोष्टी करत नाही, दोष देत नाही, वाईट वर्तणूक करत नाही, तर त्या सर्व वाईट वर्तणुकीतून आपले पावलं बाजूला करतो, आस्था धरतो, पश्चाताप करतो, तो देव तुम्हाला आम्हाला सुद्धा फलद्रूप करेल. होय, या पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येणार आहे. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. होय, तो मामास वाचायचा आहे. तर देवाचं वचन सांगतं देव विपत्तीतही फलद्रूप करणार आहे. विपत्तीतही देव फलद्रूप करतो. या उत्पत्ती 41, 49 ते 52 वचनामध्ये आपल्याला वाचण्यात येतं, त्याचा आत्मिक बोध होतो की देवाने योसेफाला विपत्तीत फलद्रूप केलं. अन्नदानाचे कोठारे कोठारे अगणित असे भरले.
आणि त्या कोठरांद्वारे अनेक लोकांचा, मिस्रीच नाही तर आजूबाजूच्या सर्व कनान, सर्व प्रांतातील लोकांचा जीव वाचला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आम्ही सुद्धा सर्व संकटात सुद्धा आपण देवाच्या वचनात राहतो, विश्वासात राहतो. वचनानुसार वचन ऐकणारे नाही तर त्या वचन ऐकून त्यानुसार कृती करणारे बनतो. सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून आपले पावलं बाजूला काढतो, मार्ग दुरुस्त करतो, गलित हस्त लटपाटणारे गुडघे दृढ करतो. तेव्हा ते तुम्हा सुद्धा फलद्रूप केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा मत्त्याचा 7वा अध्याय 24 ते 27 वचन काय सांगतात. मत्तयाचा 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये वचन काय सांगतं. मत्तयाचा 7वा अध्याय, मत्तयाचा 7वा अध्याय 24 ते 27 वचन. मत्तयाचा 7वा अध्याय 24 ते 27 वचन काय म्हणतं पहा. 2 पाय. यास्तव जो प्रत्येक जण माझी वचन ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले, फारच जोराने कोसळले, फारच जोराने पडले. काय सांगतं हे वचन आपणास. प्रभू येशूने सांगितलेलं वचन मत्त्यात 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये नमूद आहे. शहाणा मनुष्य कोण आहे. जो वचन ऐकतो त्यानुसार कृती करतो. आपणही वचन ऐकत आहोत पण त्यानुसार जो कृती करत नाही तर आपण त्या मूर्ख मनुष्यासारखे ठरवू. जेव्हा विपत्ती येते, पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार आहेत, त्यात आपण अडकले जाऊ. आपली भूलरूप होऊन आपण त्या लोकांमध्ये अडकले जाऊ जे त्या दुसऱ्याचे होते. हे वचन सांगतात. शेवटच्या काळात तुम्हा जर आम्ही आहोत आणि आम्हाला वाचायचं असेल तर आपण वचन ऐकून कृती करणारे बनलो पाहिजे. पहा, जे विश्वासात वचनानुसार वर्तन करतात त्यांच्यावर अनेक परीक्षा प्रसंग येतील, अनेक संकट येतील, पण ते स्थिर राहतील हे वचन सांगतात. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आजपर्यंत मागं वळून पहा, किती संकट आले असतील, किती अडचणी आल्या असतील, तर सर्व परिस्थिती परमेश्वराने तुम्हाला दूर ठेवलं, कारण की तुम्ही सुद्धा देवावर विश्वास दूर ठेवला असेल. येणारे पृथ्वीवर परीक्षा प्रसंग कठीण आहे. वचनांचा दुष्काळ पडेल, अन्नधान्य खायला मिळणार नाही, लोक जीव पहा. अनेक जण जे दुष्टाने प्रेरित असतील ते प्रभूवर विश्वास ठेवण्याचा जीव सुद्धा घेतील. पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण विश्वासू राहिलो पाहिजे तर प्रभू येशू या नामावर त्यांना सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळेल. मत्ते 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये ते नमूद आहे. शहाणा इसम तो आहे की जो वचनानुसार वर्तन करतो, तो आपल्या घराचा पाया खडकावर बांधतो. मग पाऊस येतो, पूर येतो, त्या घरास लागतो, पण ते घर पडत नाही. तुम्ही आम्ही त्या विपत्तीत कधी स्थिर राहू जेव्हा आपण देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे होऊ आणि प्रभूवर विश्वास दृढ राखू. होय, परमेश्वर या सर्वांस अशा येणाऱ्या सर्व विपत्तीत स्थिर राखणारा तो परमेश्वर आहे. हे मत्ते 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये आपल्याला दिसतं. सर्व विपत्तीमध्ये देव फलद्रूप करणारा असा परमेश्वर आहे. देव विपत्तीतही देव फलद्रूप करतो. जो त्याच्या वचनानुसार वर्तन करतो, सर्व वाईट मार्गातून आपले पावलं बाजूला काढतो, देवावर विश्वास दृढ राखतो, देव त्यांना विपत्तीतही फलद्रूप करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, यिर्मया 17वा अध्याय 5 ते 8 वचनामध्ये यिर्मया
काय सांगतो पहा, इर्मया 17 अध्याय 5 ते 8 वचन. इर्मया 17 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. परमेश्वर असे म्हणतो, जो इसल मनुष्यावर विस्त ठेवितो, मानवाला आपले भाऊ करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराण्याच्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल तो ते पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जल प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलतेकाठी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपले मुळे नदीकाठी पसरेल. उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही. त्याचे पाने हिरवीर राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. इर्मया 17 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये वचन सांगतं की जो इसम मनुष्यावर विश्वास ठेवतो, मनुष्याच भाऊ करतो. आज या सर्व परीक्षा प्रसंगामध्ये, येणाऱ्या पृथ्वी परीक्षा प्रसंगामध्ये, शेवटच्या काळामध्ये जर आपण मनुष्यावर विश्वास ठेवून आहोत, आपल्या संपत्तीवर विश्वास ठेवून आहोत, तर आपण शापित आहोत. कारण ते नश्वर आहे. ते नश्वर आहे. ते आज आहे, उद्या नाही. ते वैराण्यातल्या झुडपासारखे आहेत. पहा, इथं वचन सांगते की तो वैराण्यातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल. कल्याण कुठलं? अब्राहमाला जे वचन दिलं परमेश्वराने, तुला कल्याणाचा मुलग बनवेल. म्हणजे जे आकाशात जेवढे तारे आहेत तेवढी तुझी संतती बनवेल. त्या कल्याणाचा मुलग बाप बनवेल, असं परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. जर आपण म्हणतो की त्या वचनाद्वारे अब्राहम, इसाक, याकूब याच्या वचनाद्वारे संतान ख्रिस्ताद्वारे व्हायचं आहोत, आपल्याला ते कल्याण पाहायचं आहे, आपल्याला समकालीन जीवनात जायचं आहे, तर आपण परमेश्वरावर विश्वास दृढ ठेवून असलो पाहिजे. परमेश्वराचा आपला भाव विषय केला पाहिजे. कुठली संपत्ती नाही, कारण की सर्व नश्वर आहे, आज आहे, उद्या नाहीये. त्यावर विश्वास नाही तर देव जो सामर्थ्याने चालवणारा परमेश्वर आहे, ज्या इस्रायल लोकांना 40 वर्ष अरण्यातून चालवलं, मन्ना दिला, पाणी दिलं, जिवंत पहा, आध्यात्मिक खडकातून त्यांनी पाणी पिलं. त्या आध्यात्मिक खडक त्यांच्या मागे चालला तो ख्रिस्त होता. त्यातून ते पिले आणि भाकर, स्वर्गातली भाकर त्यांनी खाल्ली. देव जर असं चालू शकतो, असं राखू शकतो, एलियाला कावळ्याद्वारे भाकर आणि मांस दिलं दुष्काळाच्या काळामध्ये. त्या वृद्ध स्त्रीच्या घरचं पीठ तेल आटलं नाही. काय तो मामा चालवणार नाही काय? ज्या ख्रिस्तात त्याने आपला एकुलता एक पुत्र, ज्या ख्रिस्ताद्वारे त्याने आम्हा शुद्ध केलं, तो आम्हास राखणार नाही काय? देवाचं वचन सांगतं की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. आशीर्वादित कोण आहे? आशीर्वाद यामध्ये आहे, परमेश्वराच्या विश्वासामध्ये. तुमचे आमचे भाव परमेश्वर असला पाहिजे. तुमचा आमचा भाव विषय परमेश्वर असला पाहिजे. ते आशीर्वादित जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादित जीवन हे नाहीये तुमची संपत्ती, तुमचं घर, तुमचे भाऊ बळी, तुमचं सामर्थ्य. तुमचे भाऊ म्हणजे इस्मास मनुष्यात केलेले भाऊ, हे तुमचं सामर्थ्य नाही. तुमचं आमचं सामर्थ्य कोण आहे? परमेश्वर आहे. त्याचा विश्वास आहे, प्रभू आहे. हे वचन सांगतं, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य, तो आशीर्वादित आहे. तो कसा आहे? जलतकाठी लावलेल्या वृक्षासारखा आहे. नदी तकाठी, पाण्याच्या ठिकाणी लावलेल्या वृक्षासारखा आहे. पहा, तो जलतकाठी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपले मुळे नदी तकाठी पसरील. पहा, हे काय आहे? मनुष्याचं जीवन आहे. जिवंत पाण्याचा झरा. पवित्र आत्म्यातील परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देईल, तो राखेल. तो जलतकाठी लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपले मुळे नदीत काठी पसरेल. उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही. ही उन्हाची झळी ही काय आहे? ही संकट आहे, ही विपत्ती आहे. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, प्रभूवर विश्वास ठेवतो, तो नदी ते काठी लावलेल्या वृक्षासारखा आहे. झळ येईल, संकट येईल, पण तो स्थिर राहील. होय,
वचन सांगतं तो स्थिर राहील, त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे द्यायचे सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जो देवावर विश्वास ठेवून राहतो तो त्या नदी ते काठी लावल्या वृक्षासारखा आहे. उन्हाच्या झळीत सुद्धा, अवर्षणाच्या वर्षी सुद्धा तो हिरवागार राहील आणि फळ द्यायचं सोडणार नाही. त्याचं जीवन देवामध्ये सामर्थ्यशाली राहील. होय, देवाने आपल्याला ते सामर्थ्य, प्रभूमध्ये ते सामर्थ्य बघण्याकरता, ते वैभवशाली संपत्ती बघण्याकरता, त्याच्या राज्यामध्ये जाण्याकरता निवडलेला आहे. तुम्ही आम्ही नाशा करता नाही, तर देवाच्या राज्याकरता, तारणाकरता निवडलेले आहोत. याकरता आज त्या सर्व गोष्टीपासून दृष्टी हटवा ज्या निरर्थक आहेत. देवा विश्वास ठेवून राहा. विपत्तीतही देव फलद्रूप करतो, तर तू मास फलद्रूप करे. जे देवावर विश्वास ठेवून राहतात, जे प्रभूशी विश्वास ठेवून राहतात आणि जगाच्या सर्व मार्गापासून आपले मार्ग वेगळे करतात, आस्थान पश्चातापामध्ये स्वतःला राखतात, वचनाने वर्तणूक करतात, ते सर्व राखले जाते. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीच्या येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून तेही राखले जाते. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय यातले 1 ते 3 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र पहिला अध्याय 1 ते 3 वचन. आपण काही फास्ट वचन घेऊया. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतात. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलितीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालीत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकी बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लागलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाणी कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रेज द लॉर्ड. जो अहोरात्र शास्त्रात रममान राहतो, देवाच्या वचनानुसार वर्तन करतो, तो आशीर्वादित आहे. ज्या कामामध्ये तो हात घालतो ते आशीर्वादित होतं, ते सिद्धीस जातं. होय, इथेही ते नमूद आहे की अहोरात्र जे परमेश्वराच्या वचनामध्ये रममान राहतात, देवावर विश्वास ठेवून राहतात आणि सर्व दुष्ट मार्गांपासून, दुर्जनांच्या मार्गापासून दूर राखतात स्वतःला, असे सर्वजण देवामध्ये आशीर्वादित आहेत. देव त्यांच्या सर्व जगातल्या विपत्तीमध्ये, येणाऱ्या विपत्तीत त्यांना फलद्रूप केल्याशिवाय राहत नाही. जे त्याच्या शास्त्रात रममान राहतात, जे त्याच्या विश्वासात रममान राहतात, जे नेहमी त्याच्या वचनानुसार कृती करतात, स्वतःला सर्व जगाच्या अंधकारापासून, वाईट गोष्टीपासून पहा, इथं दुर्जनांच्या मसलितीपासून स्वतःला दूर राखतात, देव त्यांना सुद्धा राखतो. प्रेज द लॉर्ड. होय, विपत्तीतही देव फलद्रूप करीतो. देव अशा लोकांस विपत्तीतही फलद्रूप करतो, आशीर्वादित करतो. याकरता देवाच्या धार्मिकतेमध्ये धार्मिक बना. देवाच्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये स्वतःला राखा, त्याच्या विश्वासामध्ये स्वतःला राखा. संपत्तीने नाही, गर्वाने नाही, तुमच्या बाहुबलाने नाही, इस्मांच्या मनुष्यांच्या ओळखीने नाही, तर देवाच्या विश्वासाने आपण वाचले जाऊ. प्रभूवर ठेवलेल्या विश्वासाने आपण वाचले जाऊ. आणि जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतात, आयुष्य घालू पाहतात, त्यांच्यावर संकट येतीलच. पण परमेश्वर तुम्ही त्यावर ठेवलेल्या विश्वासाने तुम्हास आशीर्वादित करेल, वाचवेल. पहा, नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 16 वचन काय म्हणतात. नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 16 वचन. नीतिसूत्र 24:16 काय म्हणतं पहा. नीतिसूत्र 24वा अध्याय 16 वचन. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्या बरोबर जमीनदोस्त होतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्यावर जमीनदोस्त होता.
जे देवाच्या धार्मिकतेमध्ये आहेत, आज पश्चातापामध्ये स्वतःला राखतात, देवाच्या वचनामध्ये राखतात, देवा विश्वास ठेवून दृढ स्वतःला राखतात, ते 7 वेळा जरी पडले तर परमेश्वर त्यांना उठवतो. त्याच्यावर संकट आले, विपत्ती आली तरी ते स्थिर असे उभे राहतात. पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. देव विपत्तीतही फलद्रूप करणारा परमेश्वर आहे. एखादं संकट आले असतील, तुम्ही त्रासात असाल तर देवाला दोष देणं थांबवा. तर आपल्या जीवनातले ते सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढायला घ्या. आस्था पश्चाताप करा. देवाच्या विश्वासात स्वतःला दृढ राखा. प्रभू येशूच्या विश्वासात स्वतःला दृढ राखा. ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये स्वतःला राखा. कारण की ती वेळ आली आहे, सर्व आकाश पृथ्वी हलवून तो ठेवेल. पहिल्यांदा प्रभू येशू विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर हात टाकले जातील. त्यानंतर दुष्काळ येईल, भूकंप होईल, समुद्रात मोठमोठ्या प्रकारचे आवाज होईल, लाटा तयार होतील, पृथ्वीचे लोक घाबरतील. असे अनेक संकट या पृथ्वीवर येणार आहे. आणि तुम्हाला वाचायचं असेल तर जो विश्वासरूपी तारू आहे ख्रिस्त, त्यामध्ये सवारले स्वतःला राखा. जगातून सर्व आपले जगातील सर्व दुर्जन गोष्टींपासून, वाईट गोष्टींपासून आपले पाऊल मागे घ्या. आस्था धरा, पश्चाताप करा, देवाचं वचन राखा, देवाच्या वचनाचं वर्तन करा, म्हणजे तोही तुम्हास राखेल. पहा, पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं. भक्तिमान लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळते. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो पेत्र इथं. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचन. भक्तिमान लोकांस, जे देवाच्या वचनामध्ये आहेत, प्रभूचा विश्वास दृढ ठेवून राहिलेला आहे आणि जगाच्या सर्व वाईट गोष्टीपासून स्वतःला दूर राखतात, दुर्जन गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून आपले पावलं हटवतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात आपल्या हातून झालेल्या चुकांविषयी. असे सर्व ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये धार्मिक ठरलेले यांना परीक्षेतून सोडणे देवाला कळते. आणि न्यायाच्या दिवशी शिक्षा भोगीत राखणं कोणास, दुर्जनास, हे देवाला कळतं. स्पष्ट लिहिलंय. भक्तिमान लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळतंय. आपण न्याया करता नाही तर देवाच्या त्या पुत्राच्या दिवसा करता, तारणा करता निवडलेल्या आहोत राज्य करता. तर आपण या सर्व गोष्टीतून आपली पावलं बाजूला काढली पाहिजेत, आस्था धरला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, देवाच्या वचनानुसार आपण राखलं पाहिजे. कारण की देव त्याच्या धार्मिक लोकांस अशा सर्व परीक्षांपासून राखणारा परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या विश्वासू लोकांस विपत्तीतही फलद्रूप करणारा परमेश्वर आहे. हे वचन सांगतं. वचनानुसार जे आयुष्य घालून पाहतील त्यांच्यावर संकट येतील, पण परमेश्वर त्यांना राखेल. कारण की ते देवाचं वचन राखते, देव त्यांनाही राखेल. प्रेज द लॉर्ड. पेत्र त्याचे दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचनामध्ये स्पष्ट सांगतो. भक्तिमान लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळते. होय, परीक्षा प्रसंग अनेक आहेत, कठीण परीक्षा प्रसंग येणार आहेत, वचनांचे दुष्काळ पडतील, अनेक प्रकारे प्रभू ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा केला जाईल. पण या सर्व परीक्षा प्रसंगातून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास राखेल, जे देवाचं वचन राखते. उत्पत्ती 41:49 ते 52 वचनामध्ये योसेफाने बोललेलं वचन नमूद आहे की देवाने विपत्तीच्या देशात मला फलद्रूप केले. त्याला 2 पुत्र दिले, मनुष्य, एफ्राईम. अन्नदानाने कोठारी भरपूर, अगणित, न मोजता येण्यासारखे साठवले. देव या सर्व विपत्तीत तुम्हाला फलद्रूप करणारा असा परमेश्वर आहे, जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतील. आणि सर्व दुर्जन, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींना आपले पावलं
मागे वळवतील, आस्था करत असतील, पश्चाताप करत असतील, देव त्यांना सुद्धा राखेल. जे ख्रिस्ताच्या साक्षीचं वचन, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये स्वतःला, ख्रिस्त साक्षीच्या वचनामध्ये स्वतःला राखतील, देव त्यांना सुद्धा राखेल. होय, विपत्तीतही देव फलद्रूप करतो. तो अशा लोकांस, विश्वासू लोकांस फलद्रूप करतो जे त्याच्या विश्वासात स्वतःला दृढ असे राखतात, जे वचनाचं वर्तन करतात, जे धीराचं वचन राखतात. देव त्यांनाही राखेल जे पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार आहेत त्यापासून. हे मी सांगत नाही, हे देवाचं पवित्र शास्त्रातलं वचन सांगतं. पृथ्वीवर अनेक प्रकारचे परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले आहेत आणि आपण त्यामध्ये आहोत आणि चाललेले आहोत. पण जे देवाच्या विश्वासाने वचनाने चालले, देवाचं वचन राखत आहे, साक्षीचं वचन ख्रिस्ताचं आपल्या जीवनी दृढ राखत आहे, ती साक्ष आपल्या ठाई दृढ करत आहे, तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, काढला गेला, उठवला गेला. हे वचन आपल्या ठाई दृढ राखत आहे. प्रभू त्यांना सुद्धा राखेल. विपत्तीतही फलद्रूप करणारा तो परमेश्वर आहे हे वचन सांगतं. विपत्तीतही देव फलद्रूप करीतो. पहा, स्तोत्र 34:19 वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता शेवटचे 2-3 वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 34 याचं 19 वचन. स्तोत्रसंहिता 34 याचं 19 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 34 याचं 19 वचन. स्तोत्रसंहिता 34:19. धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. स्तोत्रसंहिता 34 आणि याचं 19 वचन, दाविदाचं स्तोत्र, त्याचं 19 वचन म्हणतं, धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. होय, योसेफाने जे वचन बोललं होतं, उत्पत्ती 41:49-52 वचनामध्ये नमूद आहे की देवाने विपत्तीच्या देशात मला फलद्रूप केलं. होय, या जगामध्ये, या जगावर विपत्ती येऊन ठेपलेला आहे, परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेला आहे. अन्नधान्य सुद्धा शिक्का मारल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला आम्हाला फलद्रूप राहायचंय, देवाच्या राज्याचं फल द्यायचंय, तर तो द्राक्ष वेल म्हणजे ख्रिस्त याला धरून राहिलेले, वचनामध्ये स्वतःला दृढ राखणारे, वचनानुसार वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. देव त्यांना राखेल जे वचन राखतील. देव त्यांना राखेल जे साक्षीचं, ख्रिस्ताचं वचन आपल्या जीवनात राखतील आणि त्यानुसार वर्तन करतील. त्या कलस्याला प्रभू उचलेल जी आस्था पश्चातापामध्ये असेल, वचनामध्ये असेल आणि वचनानुसार कार्य करणारी कलस्या मंडळी प्रभू उचलेल. आणि पहा, इर्मयामध्ये लिहिलेलं आहे की यशामध्ये की ते विनंती करत असताना मी त्यांना घेऊन जाईल. जे प्रार्थना करत असतील, विनंत्या करत असतील, तेव्हा त्यांना तो घेऊन जाईल परमेश्वर. देव विपत्तीतही फलद्रूप करणारा असा परमेश्वर आहे. योसेफ म्हणतो, मला विपत्तीच्या देशात त्याने मला फलद्रूप केलं. पहा, दुष्काळ येणार होता, योसेफला माहित होतं, ते स्वप्न पाहिलं, त्याच्या भावांनी त्याला विकलं, दरीत टाकलं, व्यभिचाराच्या अर्थात बंदीशाळेत टाकलं, तरी सुद्धा त्याने देवावरचा विश्वास दृढ राखला. आज सुद्धा हीच परिस्थिती जगामध्ये आहे. प्रभूच्या विश्वासाने, प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही आम्ही जेलमध्ये टाकले जाऊ, आपला छळ केला जाईल, अन्नधान्य मिळणार नाही. पण या सर्व परिस्थितीत जर आपण देवावरचा विश्वास, ख्रिस्तावरचा विश्वास दृढ राखत आहोत तर देव तुम्हाला राखेल. प्रेज द लॉर्ड. योसेफाच्या काळात जी परिस्थिती होती त्याच्या जीवनामध्ये, आज त्यावेळी महाभयंकर अशी परिस्थिती आहे. दुष्काळ येणार आहे, परीक्षा प्रसंग वाढले जाणार आहेत, समुद्रात अनेक प्रकारच्या मोठ्या लाटाने पृथ्वीचे सर्व लोक घाबरे होतील, प्रभूच्या नावाने छळ होईल, जीव घेतला जाईल. पण या सर्व संकटामध्ये जो त्याच्यावरचा विश्वास दृढ राखतो, परमेश्वर त्याला फलद्रूप केल्याशिवाय राहणार नाही हे वचन सांगतं. धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वाहून त्याला सोडवितो. धन्यवाद देऊ त्या देवाला जो विपत्ती फलद्रूप करणार आहे. आपला विश्वास दृढ राखला पाहिजे. जगातल्या सर्व गोष्टीपासून आपले पावलं, आपलं मन, आपल्या सर्व गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजे. ती वेळ जवळी आहे, तुमच्या मुक्ततेची वेळ जवळी आहे. आपली डोकी वर करा
कारण तुमच्या मुक्ततेची वेळ जवळली आहे. लूक शुभवर्तमान 21वा अध्याय प्रवेशाने सांगितलं वचन नमूद आहे. विपत्तीतही देव फलद्रूप करतो. शेवटची 2 वचन वाचूया प्रगटीकरणामधले. पहा प्रगटीकरण यामध्ये वचन काय सांगतं. प्रगटीकरण शेवटची 2 वचन वाचूया आणि याची सहभागिता संपूया. प्रगटीकरण याचा 2रा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. तुला सोसायची जी संकट आहे त्याचे भय धरू नको. वचन काय सांगतं. तुला सोसायची जी संकट आहे त्याचे भय धरू नको. पहा तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं प्रभूचं दूत योहानाचे योहान झालं प्रगटीकरणामध्ये नमूद आहे वचन. तुला 10 दिवस संकटात राहावे लागेल. सैतान मोहात टाकावे म्हणून पाहिजे स्पष्ट लिहिलंय की मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. तुरुंगात कशासाठी जाल. मोहात पडावे. मोह कसला. त्याच्याकडे वळण्याचा, त्याच्या अंधकार गोष्टीकडे वळण्याचा. होय पूर्ण प्रीती भीतीला घालून जसे योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये वचन आहे. ती प्रीतीद्वारे ख्रिस्त येणं पाया घालणं पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. विश्वासात दृढ व्हायला घ्या. आज वेळ आहे. आज म्हणलेला काळ आहे तो पण मन कठीण करू नका. देवाचं वचन सांगतं स्तोत्र आणि इब्री लोकांमध्ये पत्रामध्ये नमूद आहे. आज म्हणलेला काळ तुमच्या आमच्या जीवनात आहे. अजून आपल्या जीवनात अशी कठीण प्रसंग आलेले नाहीये की आपण रक्त सांडलेले नाहीये. आजच तो विश्वास दृढ करायला घ्या कारण परीक्षा प्रसंग कठीण होत जाते. होय ती वेळ आहे. सर्व मोहपात सर्व संपत्ती यामध्ये मन नाही तर देवावर विश्वास दृढ टाका की माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. वचन सांगतं वाचणार आहोत तर ख्रिस्ताच्या विश्वासात आहे. बाकी कशाने वाचणार नाही आपण. प्रार्थना आस्था पश्चाताप ख्रिस्ताचं साक्षीचं वचन आपल्या ठाईत दृढ राखा. हे वचन सांगतं. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये नमूद आहे. पहा वचन काय सांगतं. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय 10वं वचन. तू माझे धीराचे वचन राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरण 3रा अध्याय 10वं वचन काय सांगतं. तू माझे धीराचे वचन राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. जे देवाचं वचन राखतील शेवटपर्यंत विश्वास राखतील ते तरले जातील. जे शेवटपर्यंत टिकतील तेच तरतील. विश्वासामध्ये राहा. कावळ्याद्वारे एलियाला दुष्काळाच्या परिस्थितीत भाकरी मांस देणारा तो परमेश्वर आहे. त्या विधवेच्या घरी तेल आणि पीठ आटलं नाही. पहा इर्मायाला विहिरीत टाकण्यात आलं. प्रभू येशूला मारण्यात आलं पुरण्यात आलं पण देवाने 3ऱ्या दिवशी त्याला उठवलं. तो सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाईत दृढ राखा. देवाचं धीराचं वचन ख्रिस्ताचं साक्षीचं वचन आपल्या ठाईत दृढ राखा. त्या विश्वासाद्वारे तुम्ही आम्ही राखले जाऊ. होय जे स्वतःला आस्था पश्चातापात राखतील विश्वासामध्ये दृढ राखतील परमेश्वर त्यांना राखेल. होय त्या दिवशी कलस्या ती उचलली जाईल जी वचनामध्ये असेल प्रार्थनेमध्ये असतील. स्वतःला प्रार्थनेमध्ये राखा वचनामध्ये राखा आस्था पश्चातापामध्ये राखा. याकरता पहा मला ते वचन आठवलं मी तुम्हाला सांगतो. इर्मया 31वा अध्याय 9वे वचन. ते अशुभ पार करीत येतील ती विनंती करीत असताना त्यास नेई ते ठोकर खाणार नाही अशा सरळ मार्गाने त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणेल. कारण मी इस्रायलचा पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. हे इर्मया 31वा अध्याय 9 वचनात नमूद आहे. आस्था पश्चाताप करत राहा.
प्रार्थना विनंत्या करत राहा, रथबदल्या करत राहा. आम्ही वाचले जाणार आहोत तर वचनानुसार वर्तणूक केली म्हणून वाचले जाणार आहोत. प्रार्थना करत राहा, विश्वासात दृढ राखा, विनंत्या करत राहा. परमेश्वर त्या लोकांस घेऊन जाईल, त्या कलस्यांना घेऊन जाईल, त्या विश्वास लोकांस घेऊन जातील जे विश्वास राखते. पौल सुद्धा तिमोथेला म्हणतो बा, मी धाव संपली आहे, विश्वास राखला आहे, माझा प्राण काय जवळ आला आहे. होय, शेवटच्या क्षणापर्यंत ख्रिस्ताचा विश्वास दृढ राखा, म्हणजे तोही तुम्हास राखेल. वाचलेली सर्व वचन प्रभू करो, प्रभू करो, सर्वांच्या जीवनात, ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो, आणि तो सामर्थ्याचा विश्वास तुमच्या आमच्या ठाई दृढ करो. या आपण छोटीशी प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर आजची सभा संपूया. आपण नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद पात्र जिवंत पुरुषा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळी करता समय करता सुंदर वचन आमच्याशी बोलला, धन्यवाद देतो. तो सामर्थ्य विश्वास प्रत्येक ठिकाणी घाल. विशेषतः मावशी, तिचे घरातील इतर लोक, जो कोणी मुलगा बसला आहे तो, आई, शेजारी ताई, दादा, नानात त्यांची लेकर ऑनलाईन पाहत आहेत, अनुकरण करत आहे. त्यांची फॅमिली आहे, हिवाळी फॅमिली आहे, हृदिकांची फॅमिली आहे, जे भाऊ पाहिजे सर्वांना समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनामध्ये प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. त्यांचे देही त्रास ख्रिस्तामध्ये काढले जावे. तुझा सामर्थ्य विश्वास त्यांच्या ठाई दृढ कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जित आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व बंधनातून, सर्व त्रासातून, अंधकारच्या गोष्टीतून ख्रिस्ता सर्वांस प्रभूशी मोकळं कर. आज रात्री तुझ्या ठेव. सुंदर सन्न प्रत्येकाच्या मुखी ते त्यांना काम शक्ती सामर्थ्य शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जे पालक सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि वचनाद्वारे प्रत्येकाने वर्तून कर. असं ज्ञान ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू घाल. त्यांच्या बरे अंधकारात आहे ते ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. या पावसाच्या परिस्थितीमध्ये जे बेघर आहेत, निराधार आहेत, त्यांचा निवारा तू हो परमेश्वरा. जे आज निराशामध्ये बसलेले आहेत त्यांना पवित्र आत्म्यामध्ये प्रभूच्या नावामध्ये आशा घातली जावी. जे आज बिछाण्याला खेळलेले आहेत, अनेक रोग आजारांनी त्यांना ख्रिस्तामध्ये मोकळं कर. ज्यांच्या आज वयस्कर लोकांचे हात पाय थंडीमुळे असं दुखत आहे, ठणकत आहे, त्यांना प्रभूच्या नावात सामर्थ्य दे. त्यांच्या हाताला स्पर्श कर. त्या सर्व वेदनापासून ख्रिस्तामध्ये त्यांना तू मोकळं कर. ते प्रार्थना करतो. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. देशामध्ये शांती राहील असं तू कर. आणि जे विश्वास आहे त्यांना तो विश्वासात सामर्थ्यात स्थिर कर. सर्व डॉक्टरांना असलेला तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर. त्यांच्या आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथ मुलं यांना तुझ्या सामर्थ्यात, प्रीतीमध्ये आणि तुझ्या मुखाला अन्नपाणी प्रवेशनात तू दे. प्रार्थना करतो. ज्यांचे बिल, पगार मोकळ्या कंपनीकडे अडकलेत, मालकांची मनी कठीण ते ख्रिस्ता मोकळी कर. होय, पावसाच्या परिस्थितीत, अंधकार या रात्रीच्या परिस्थितीत प्रवास करतायत त्यांना आपली जनाकडे सुखरूप पोहोचव. तुला त्यांचं कुटुंब, सॅमसंगचं कुटुंब, मावशी, तिची सुनानाखंड, आई ऑनलाईन पाहतात त्यांचं कुटुंब, हिवाळ्यांचं कुटुंब, तसेच शेजारी ताई, दादा, सुनानाखंड, लेकर या समिती तुझ्या हात देतो. वाचल्या वर्षाला प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला आमचा विश्वास आहे. प्रत्येकाला तो स्थिर केला आमचा विश्वास आहे. सर्व प्रार्थना पूर्ण केला त्याला धन्यवाद देते. प्रार्थना प्रवेशाला केली म्हणतात पिता, आमेन. या आपण प्रभूशी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे. जसे आम्ही आमच्या ऋणात सोडून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदात राहा, विश्वासात राहा. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रभू येशूच्या नावात सलाम.